पेट साधन, पेट विश्राम, पेट साधन। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उच्चल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय, भारत भाग्य विधाता, जय 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 जय। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। गुड मॉर्निंग बसा। वाक्याचे प्रकार माहिती आहेत का? कुठले कुठले? मराठीतून पण सांगा। पार्ट ऑफ स्पीच झाले वाक्याचे प्रकार। बरं वाक्य ओळखता येतात का? वाक्य हमने वाक्य देते। कुठले कुठले वाक्य सांगा आधी। एक नंबरचा ते प्रश्नार्थ वाक्य असतं कुठलं? आणि हे दुसरं नाही वरचा असरेटिव्ह सेंटेन्स आहे। असरेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष। आता प्रत्यक्ष म्हणजे आता दोघांमध्ये कुणाचा तर म्हणजे संवाद झालाय त्याला प्रत्यक्ष कसं म्हणायचं, आणि इनडायरेक्ट म्हणजे आपण दोघांनी काय बोलले की तिसरा जर व्यक्ती जर इतर कुणाला सांगत असेल तर त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणायचं। मधलं वाक्य आहे झालं। अर्थ कोण सांगते काय तुम्हाला? गीताला
आता तिसरा व्यक्ती सांगताना विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना इनडायरेक्ट स्पीच रिपोर्टिंग वर्ब म्हणजे सेड टू असे लिहिले. इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याऐवजी टोल्ड घ्यावे. इनके ये गुण तो मैं अभी अभी देख चुकी हूँ. नींद परी. रात रानी, ऐसे गुण वाले बच्चों को तो हमारे यहाँ सजा नहीं दी जाती. रात रानी, अगर ये बच्चे प्रतिज्ञा करें कि ये बुरी आदतें भी छोड़ देंगे तो इन्हें सजा नहीं दी जाएंगी. सब बच्चे, हम प्रतिज्ञा करते हैं कि हम छोटी बड़ी सभी बुरी आदतें छोड़ देंगे. रात रानी, सबको क्षमा किया जाता है. बच्चे खुशी से चंदा मामा की जय, चंदा मामा की जय. सचमुच इनके ये गुण तो मैं अभी अभी देख चुकी हूँ. नींद परी. रात रानी, ऐसे गुण वाले बच्चों को तो हमारे यहाँ सजा नहीं दी जाती. रात रानी, अगर ये बच्चे प्रतिज्ञा करें कि ये बुरी आदतें भी छोड़ देंगे तो इन्हें सजा नहीं दी जाएंगी. सब बच्चे, हम प्रतिज्ञा करते हैं कि हम छोटी बड़ी सभी बुरी आदतें छोड़ देंगे. रात रानी, सबको क्षमा किया जाता है. बच्चे खुशी से चंदा मामा की जय, चंदा मामा की जय. चंदा मामा की जय, चंदा मामा की जय को किसने कही? अन्याय किसने करे थे बच्चों पर? शांति शांति शोर मत करो किसने बोला था? रात रानी. रात रानी ने बोला था. चंदा मामा ने बच्चों को आए बरोबर क्या बोला? मुहावरे. गला पाठ करो ना. कडी, शैतानी, शरारत. सेविका म्हणजे मजाक म्हणजे बोटांनी बासरीसारखे छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारितेमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. त्याचप्रमाणे बासरी वाद्याचा वापर पुंख बदलून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. बस खाली. किती वाजली? वाजला का दणका? त्याचा एक दणका घेतली थांब. तिथं जाय. भ्रमणध्वनीवर ध्वनीची पातळी डेसिबेल या एककात मोजण्यासाठी ॲप उपलब्ध होऊ शकते. त्याचा वापर करून आपण शिक्षणाच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात एवढं होती वाचतो पटपट जरा वापरण्यात बस खाली. येते. खाली बस. आणि इकडं पुस्तक ए वाच रे तू. उठ उठ उठ. कुठलं वाच तू? तुला वाचायला येते का बघू तुम्हाला एकदा. उठ वाच. वाच लवकर. वाच कुठलं.
टेन्स शिकणार होता. टेन्सचे किती प्रकार आहेत ते? कोणकोणते? आता याची माहिती का बरं त्याचं? काय म्हणतो त्याला? प्रेझेंट टेन्सला, पास्ट टेन्सला आणि फ्युचर टेन्सला. मग ह्याचे 4 प्रकार पडतात आणि माहिती आहेत का? ह्याचे 4 प्रकार पडणार. मी शॉर्टकट लिहिते. प्रेझेंट टेन्स, पहिले टेन्सचे मेन 3 प्रकार पडते ते. मग प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडले. कळले का? 4 प्रकार पडले. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पुन्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हे जे राहते ते बघा, त्याचे 4 मेन प्रकार. आता ह्याचे स्ट्रक्चर राहते ते. सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर राहते. सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वर्ब म्हणजे क्रियापद नाहीत का? किती प्रकार पडतात क्रियापदचे? 3. आता ह्याच्यात बघा, जर आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर वाक्य दिलं, आय प्ले क्रिकेट. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ मधील वाक्य आहे. आता सेम हे सिंपल नाही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जसं आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर राहते बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर राहते. सब्जेक्ट प्लस ह्याच्यात काय होणार? आय एम बिफोर आहे म्हणल्यावर प्ले. हे प्ले काय झालं आपलं? क्रियापद. आता जसं प्ले हे पहिलं रूप झालं आपली, प्लेड हे दुसरं रूप